Okay. So, second corollary of inscribed angle theorem is that what? काय आहे? Angle inscribed in a semicircle is a right angle. म्हणजे angle inscribed in a semicircle is a right angle. मला एक सांगा ना, सेमीसर्कल केव्हा तयार होतो? यस, जेव्हा त्या सर्कलमध्ये काय असेल? डायमीटर, बारीसर. लक्ष द्या. आता हा जर मी काय घेतला सर्कल, प्रणव सिंग, या सर्कलचा हा काय झाला? डायमीटर. तर नावं द्यायची असेल देऊन टाकायचे ना, ए सी. मग इथे एक घेतलं समजा बी, एम घेतला, काय बी घ्या, बी घ्या, इथं काय घ्या, डी घ्या. अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. आता तुमच्याकडे जो आर्क एबीसी झाला, त्याच्यानंतर दुसरा आर्क कोणता झाला तुमच्याकडे? एडीसी. हे दोघं झाले सेमी सर्क्युलर आर्क. काय झाले? सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे सेमी सर्कल झाले. काय झाले? बरोबर. मग तो काय म्हणतोय? अँगल इन्स्क्राईब्ड इन सेमी सर्कल. आता अँगल कसा इन्स्क्राईब दाखवतो आपण? की त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे आणि त्याच्या ज्या साईड्स असतील त्या त्या सर्कलला इंटरसेक्ट केल्या गेल्या पाहिजे. मग मी काय करतो, समजा हा जर आपण न घेतला हा बी पॉईंट, फक्त हा याच्याशी असा जोडणार, हा याच्याशी असा जोडणार. कळलं का नाही कळलं? आणि मग इथं अँगल इन्स्क्राईब झाला ना. मग आता कोणता अँगल इन्स्क्राईब झाला बरं? अँगल ए बी सी हा अँगल आता इन्स्क्राईब झाला. कोणता अँगल? अँगल ए बी सी इज इन्स्क्राईब इन आर्क ए बी सी आणि इंटरसेप्ट कोणता करत असेल? डी. ओके. सो कुणाचं मेजर 90 डिग्री असेल? कुणाचं मेजर 90 डिग्री असेल? मग अँगल ए बी सीचं. सो अँगल ए बी सी इज इक्वल टू काय असेल? 90 डिग्री. इज दॅट क्लिअर? चलो मग आपण काय करणार बरं? आपण काय करणार आता? डायग्राम काढणार. ही फक्त एक जस्ट समजण्यासाठी काही गोष्टी. कशासाठी लक्षात घ्यायच्या? समजण्यासाठी. आपण काय करणार आता? प्रश्नासाठी म्हणजे सॉरी आपल्या थेरमसाठी डायग्राम काढूया आता. कशासाठी? थेरमसाठी. ओके. अ सर्कल विथ द सेंटर ओ. काय म्हणायचं? अ सर्कल विथ द सेंटर ओ. मग मी सगळ्यात पहिल्यांदा कृष्णा काय रे बाळा? याचं डायमीटर काढून टाकेल. आला का डायमीटर? थोडा खालीवर व्यवस्थित वाटतोय है ना. मग आपण काय करू रे? याला नाव देऊन टाकू वाटल्यास. याला द्या ए, याला द्या सी. सी देऊ ना, बी वरती देऊ. कळलं? काही अडचण? आता अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. वर पॉइंट घेतला का? नाही. खाली पॉइंट घेतला का? नाही. सेमी सर्क्युलर आर्क झाले, पण त्यांना काय देऊन टाका मग? पॉइंट. मग आपण एक काम करूया ना, इथं काय करू? हा एक पॉइंट घेऊन टाकू. ओके. याला इथं द्या बी. ओके. पाय बरं बाहेर उपाय का? करणार आता आपण? तुम्ही काल चलो मग काय म्हणणार आता?
आपण याला असा या पद्धतीने काय करून घेऊ, आता जॉईन करून घेऊ. ओके. आणि त्याच्यानंतर आपण याला असा इकडे जॉईन करून घेऊ. ओके. मग आता एक मिनिट, याला आपण डिलीटच करून टाकू. ओके. पॉइंटला पण चलो एक मिनिट फक्त. डायग्राम व्यवस्थित काढायच्या पोरांनो. डायग्राम जर व्यवस्थित जमल्या तर व्यवस्थित जमतं, कारण डायग्रामच खूप महत्त्वाच्या असतात मॅथ 2 मध्ये आणि त्या व्यवस्थितच काढायच्या. ठीक आहे. आता मी या पद्धतीने काय काढतोय, आता अँगल काढतो आहे. ठीक आहे. यस. हा. आता यांना आपण काय देणार, नावं देणार. याला समजा ए नाव दिलं, याला बी देतो, याला इथं सी देतो, वर्तुळाचा काय दाखवून देतो, केंद्रबिंदू. ओके. यस. आता मी काय म्हणणार, इन अ सर्कल विथ सेंटर ओ किंवा अ सर्कल विथ द सेंटर ओ. सेक AC इज द काय असेल, सेक AC इज द डायमीटर. आणि परत मी काय म्हणणार, अँगल ABC इज इन्स्क्राईब इन द आर्क. कोणता, तोच आर्क ABC अँड इंटरसेप्ट. आणि मग इथं आपण एक नाव घेऊन टाकू M, अँड इंटरसेप्ट्स आर्क AMC. आणि मग आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय की जो अँगल ABC इन्स्क्राईब झालेला आहे या सेमी सर्कल मध्ये, तो 90 डिग्री यायला पाहिजे. ओके. मग गिव्हन काय घेणार बरं, गिव्हन काय घेणार, बरोबर, की जे ऑलरेडी आपण प्रत्येक प्रश्नामध्ये यूज करत जातो आहे. मी इथं म्हणणार पहिल्यांदा गिव्हन, गिव्हन मध्ये म्हणणार मी अ सर्कल विथ काय असेल रे, सेंटर ओ. अ सर्कल विथ द सेंटर ओ. सेक कोणता रे, सेग AC इज द, यस, सेग AC हा असणार आहे डायमीटर. कारण डायमीटर झाला तरच तिथे आपल्याला सेमी सर्क्युलर काय मिळाले, आर्क मिळाले अफसर. ओके. लक्ष द्या. सो अँगल कोणता म्हणणार मी, अँगल ABC इज इन्स्क्राईब इन आर्क ABC अँड इंटरसेप्ट्स काय म्हणणार, इंटरसेप्ट्स आर्क कोणता, AMC. हे आपलं झालं गिव्हन. आता मला टू प्रूव्ह काय करायचंय रे, की जो अँगल इन्स्क्राईब झाला आहे त्याचं मेजर किती असेल, 90 डिग्री. आणि मग आपण घेणार टू प्रूव्ह मध्ये काय, अँगल कोणता, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. इथं पण कन्स्ट्रक्शनची गरज नाही. आणि मग डायरेक्ट आपण घेऊ आता प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय करायचं, 90 डिग्री आणायचा आहे अँगल ABC. बोला मग, शोधा ना, आता बसू नको, शोध मग. पहिलं तर अँगल ABC, इन्स्क्राईब अँगल थेरम. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AMC बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. आणि आर्क AMC काय, सेमी सर्कल, त्याचं मेजर किती असतं, मग 2 ने 180 ला डिवाइड करा, किती झाला, 90. झाला थेरम. 3-3 मार्कांना इतके इझी, 3 किंवा 2 मार्कांना हे थेरम येतात. ओके. ऍक्टिव्हिटी मध्ये बऱ्याचदा येतात. आता
आणि मग मी पहिल्यांदा काय म्हणणार आता बघ, आर्क AMC इज सेमी सर्क्युलर आर्क. काय म्हणणार? सेमी सर्क्युलर आर्क. चलो काही अडचण? कोणता आर्क घेतला मी ना? आर्क AMC इज काय असणार आहे? हा सेमी सर्क्युलर आर्क असेल. याचं मेजर मला माहिती आहे ना काय? सो मेजर ऑफ आर्क AMC इज इक्वल टू 180 डिग्री. इथं काय म्हणणार? मेजर ऑफ अ सेमी सर्कल किंवा मेजर ऑफ अ सेमी सर्कल इज 180 डिग्री. याला एक काम करा, याला देऊन टाका इथं इक्वेशन नंबर 1. दुसरा काय घेणार मग आता? मला अँगल ABC पाहिजे ना 2 प्रूव्ह मध्ये, आणि तो अँगल ABC किती आणायचा आहे? 90 डिग्री. मग कोणता थेरम यूज करणार? सो अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AMC रिजन बाय इन्स्क्राइब अँगल थेरम बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. काही अडचण कुणाला? चलो ना फिर. मग काय करणार आता? काय करायचं? मेजर टाकून द्यायचं ना मग त्याचं. आता काय मेजर टाकणार तुम्ही बोला मग. काय मेजर आहे तुमच्याकडे? अँगल ABC जो असेल तो जसाचा तसा. सो अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू 180 डिग्री. किती वरनं घेतला याला? फ्रॉम 1. चलो काही अडचण? चला मग आता हा अँगल ABC जसाचा तसा. 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 0 0. म्हणजेच काय मिळाला रे भाऊ? 90 डिग्री. आणि हेच आपलं काय होतं? टू प्रूव्ह. अँगल ABC is equal to 90 degree and it is the second corollary of inscribed angle theorem. इझी आहे. ओके. फक्त प्रिव्हियस जे थेरम आपण लर्न केले, ती बेसिक इन्फॉर्मेशन जी थेरी आपण पाहिली ती माहिती असणं आवश्यक आहे. की सेमी सर्क्युलर आर्क केव्हा घ्यायचा, व्हॉट इज द मेजर ऑफ इट्स. ओके. इन्स्क्राइब अँगल थेरम आपण कसा यूज करणार आहोत हे जर माहिती असेल त्या कोरोलरी सहज जमतात. याच्यावरती बेस क्वेश्चन सहज येतात. ओके. सो नेक्स्ट टॉपिक इज दॅट cyclic quadrilateral and theorem of cyclic quadrilateral.